नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। विदाऊट भाजणीचा खमंग कुरकुरीत क्रिस्पी असा मंगळवार स्पेशल उपवासाचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत। जर हा पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच उपवासाला काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। 1.5 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला आणि या 1.5 वाटी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये 2 रताळी उकडलेली साल काढून अशा पद्धतीने कुस करून घेतली या साबुदाण्यामध्ये भिजवलेल्या, आणि यामध्ये मिरची, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी, तसेच अर्धा चमचा लाल तिखट, चवीसाठी मीठ घालून थोडंसं पाणी घालून रताळे आणि साबुदाण्याचं एकत्रित एकजीव करून पीठ मळून घेऊन 10 मिनिटं टिंबत ठेवलं। 10 मिनिटांनंतर शुद्ध गाईचं साजूक तूप एका प्लेटमध्ये घेऊन सुती कपडा स्वच्छ पाण्याने भिजवून घेऊन एका पोलपटवरती अशा पद्धतीने हंतरला आणि यावरती 10 मिनिटं टिंबत ठेवलेल्या रताळे आणि साबुदाण्याच्या पिठामधला एक गोळा घेऊन हा रताळे आणि साबुदाण्याच्या पिठाचा गोळा गोल करून घेतला। भिजवलेल्या सुती कापडावर थोडंसं पाणी शिंपडून रताळे आणि साबुदाण्याचा हा पिठाचा उंडा या कापडावरती ठेवून थोडं थोडं पाणी लावून याला असा थापून घेतला सगळीकडनं गोल असा। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम साईजनी असा थापून घेऊन मध्ये होल पाडून घेऊन आता गॅस सुरू करून गॅसवरती तापत ठेवलेल्या या पॅनला तुपाने असं ब्रशनी ग्रीस करून घेतलं, सगळीकडं असं पसरवून घेतलं आणि नंतर हे थापलेले रताळे आणि साबुदाण्याचं पीठ या पॅनवरती घातलं आणि थोडं वरतून तूप आपण अजून पसरवून घेतलं आणि साईडने सुद्धा आपण असं तूप पसरवून घेतलं आणि एक सेकंदभर थांबून नंतर 1 सेकंदानंतर हे अशा पद्धतीने पलटी करून यावरती आपण पुन्हा तूप लावून घेतलं, साईडनी सुद्धा असं तूप पसरवून घेतलं आणि पुन्हा 1 सेकंदभर थांबून 1 सेकंदानंतर पुन्हा हे पलटी केलं आणि वरतून पुन्हा छान असं साजूक तूप घालून खुरपूस अशा पद्धतीने हे आपण भाजून घेतलं आणि नंतर हे एका प्लेटवरती असं काढून घेतलं ना। आणि ज्या पद्धतीने पहिलं जे पीठ आपण थापून घेतलं त्याच पद्धतीने दुसरं सुद्धा पीठ थोडंसं पाणी या सुती कापडावरती पसरवून त्यावरती अशाच पद्धतीने गोल असं हे साबुदाणा आणि रताळ्याचं पीठ पुन्हा एकदा थापून घेऊन यामध्ये मध्ये होल करून पॅनवरती घालून जसं पहिलं भाजून घेतलं तसंच हे दुसरे सुद्धा व्यवस्थित छान असं खुरपूस दोन्ही साईडनी तूप लावून भाजून घेतलं आणि पुन्हा हे एका प्लेटमध्ये मस्त असं गरमागरम सर्व केलं। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच भारतीय खाद्य संस्कृतीमधील पारंपरिक पदार्थ योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत जर शिकायचे असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्व केल्याच्या नंतर अशा पद्धतीने गरमागरम तयार झालेला आहे भारतीय खाद्य संस्कृतीमधला उपवासाचा पदार्थ। उपवासाच्या विदाऊट भाजणीचा खमंग गरमागरम क्रिस्पी असा साबुदाणा आणि रताळ्याचे धपाटे। हे रताळ्याचे धपाटे आपण काकडीच्या कोशिंबिरीसोबत सुद्धा खाऊ शकतो, तसेच दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात अशाच भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये तृप्ती सूपशास्त्रातील नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा।